जय जगन्नाथ. आजच्या भागात आपण श्री जगन्नाथपुरी या धामाची कथा ऐकणार आहोत. असे मानले जाते की भगवान श्री विष्णू आपल्या 4 धामांच्या यात्रेला निघतात तेव्हा सर्वप्रथम हिमालयातील सर्वात उंच पर्वतरांगांमध्ये वसलेल्या बद्रीनाथ धामात स्नान करतात. त्यानंतर पश्चिमेकडील द्वारका येथे वस्त्रे धारण करतात. नंतर पूर्वेकडील जगन्नाथपुरी येथे भोजन करतात आणि दक्षिणेकडील रामेश्वरम येथे विश्रांती घेतात. द्वापार युग संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पुरी येथे वास्तव्य केले आणि ते संपूर्ण जगाचे नाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणून त्यांनाच भगवान जगन्नाथ असे नाव प्राप्त झाले. पुरीचे जगन्नाथ धाम हे हिंदू धर्मातील 4 पवित्र धामांपैकी एक आहे. येथे भगवान जगन्नाथ आपल्या ज्येष्ठ बंधू बलभद्र आणि भगिनी सुभद्रा यांच्यासह विराजमान आहेत. हिंदू धर्मातील 7 प्राचीन आणि पवित्र नगरांपैकी जगन्नाथपुरी हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असून ते ओडिसा राज्यातील बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथील जगन्नाथ मंदिर भगवान विष्णूंचा 8वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. पुरी हे ओडिसाची राजधानी भुवनेश्वर पासून अल्प अंतरावर आहे. प्राचीन काळी आजच्या ओडिसाला उत्कल प्रदेश म्हणून ओळखले जात असे. त्या काळी तिथे अनेक समृद्ध बंदरे होती. या बंदरांमधून जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, थायलंड आणि इतर अनेक देशांशी व्यापार चालत असे. त्यामुळे उत्कल प्रदेश हा व्यापार, संस्कृती आणि धर्म यांचा महत्वाचा केंद्रबिंदू बनला होता. पुराणांमध्ये पुरीला पृथ्वीवरील वैकुंठ धाम असे म्हटले आहे. भगवान विष्णूंच्या 4 धामांपैकी हे प्रमुख धाम असल्या कारणाने या पवित्र क्षेत्राला श्री क्षेत्र, पुरुषोत्तम क्षेत्र, शंख क्षेत्र, नीलाचल, नीलगिरी आणि श्री जगन्नाथपुरी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. असे मानले जाते की येथे भगवान श्री विष्णूंनी अनेक दिव्य लीला केल्या. ब्रह्मपुराण आणि स्कंद पुराण यानुसार भगवान श्री विष्णूंनी येथे पुरुषोत्तम नीलमाधव या स्वरूपात अवतार धारण केला आणि ते सबर म्हणजे शबर जनजातीचे आराध्य दैवत बनले. शबर जनजातीचे देव असल्यामुळे भगवान जगन्नाथांचे स्वरूपही आदिवासी परंपरेशी जोडलेले आहे. पूर्वी सबर समाज आपल्या देवतांच्या मूर्ती लाकडापासून तयार करत असे. त्यामुळे आजही जगन्नाथांच्या मूर्ती या काष्ठाच्या आहेत. पुरीच्या मंदिरात ब्राह्मण पुजाऱ्यासोबतच सबर समाजातील दैतापती सेवकांनाही अत्यंत महत्वाचे स्थान आहे. ज्येष्ठ पौर्णिमेपासून आषाढ पौर्णिमेपर्यंत भगवान जगन्नाथांच्या अनेक धार्मिक विधी आणि सेवा दैतापतीच पार पडतात. पुराणांनुसार नीलगिरी पर्वतावर पुरुषोत्तम हरी यांची पूजा केली जात असे. येथे पुरुषोत्तम हरी यांना भगवान श्रीरामांचे स्वरूप मानले जाते. सर्वात प्राचीन मत्स्य पुराणात या क्षेत्राची अधिष्ठात्री देवी विमला माता असल्याचे वर्णन आढळते. रामायणाच्या उत्तरकांडानुसार भगवान श्रीरामांनी रावणाचा भाऊ विभीषण याला आपल्या इक्ष्वाकू वंशाचे कुलदैवत असलेल्या भगवान जगन्नाथांची आराधना करण्यास सांगितले होते. आजही पुरीच्या श्री मंदिरात विभीषण वंदना करण्याची परंपरा जपली जाते. स्कंद पुराणात पुरी धामाच्या भौगोलिक रचनेचेही सुंदर वर्णन आढळते. त्यानुसार पुरी हे दक्षिणाभिमुख शंखासारख्या आकाराचे असून सुमारे 5 कोस सुमारे 16 किलोमीटर परिसरात वसलेले आहे.
त्यातील जवळपास दोन कोस हे क्षेत्र बंगालच्या उपसागरात विलीन झाल्याचे मानले जाते. शंखाच्या मध्यभागी समुद्र किनाऱ्याची सुवर्ण वाळू असून तिला महोदधीच्या पवित्र लाटा सतत स्पर्श करत असतात. पश्चिमेकडील भागाचे रक्षण भगवान शंकर करतात. पुढील वर्तुळात ब्रह्मकपाल मोचन महादेव विराजमान आहेत. अशी श्रद्धा आहे की भगवान ब्रह्मदेवाचे एक मस्तक महादेवांच्या हाताला चिकटले होते आणि ते याच ठिकाणी खाली पडले. त्यामुळे तेथे महादेवांची ब्रह्मकपाल मोचन या स्वरूपात पूजा केली जाते. शंखाच्या तिसऱ्या वर्तुळात माता विमला विराजमान आहेत, तर नाभीस्थानी भगवान जगन्नाथ आपल्या रत्नसिंहासनावर विराजमान आहेत. महाभारताच्या वनपर्वात जगन्नाथ मंदिराचा सर्वात प्राचीन उल्लेख आढळतो. असे सांगितले जाते की सर्वप्रथम शबर म्हणजे शबर समाजातील विश्ववसू यांनी भगवान नीलमाधव या स्वरूपात त्यांची उपासना केली. आजही पुरीच्या मंदिरात अनेक सेवक दैतापती म्हणून ओळखले जातात. हे शबर समाजाचे त्याच काळातील समाजाचे आजही वंशज मानले जातात आणि त्यांना मंदिरातील अनेक महत्वाच्या सेवांचा मान आहे. मालवा देशात राजा इंद्रद्युम्न नावाचा एक पराक्रमी आणि परम विष्णू भक्त राजा राज्य करत होता. त्याचे वडील राजा भरत आणि आई सुमती होत्या. एके दिवशी राजाला स्वप्नात भगवान जगन्नाथांचे दर्शन झाले. अनेक पुराणे आणि ग्रंथांमध्ये राजा इंद्रद्युम्न आणि त्याच्या यज्ञांचे विस्तृत वर्णन आढळते. त्यांनी अनेक भव्य यज्ञ केले आणि एक विशाल सरोवरही बांधले. पुन्हा एका रात्री भगवान विष्णूंनी स्वप्नात दर्शन देत राजाला सांगितले, नीलांचल पर्वतावरील एका गुप्त गुहेमध्ये माझी नीलमाधव नावाची मूर्ती आहे. तू माझ्यासाठी एक भव्य मंदिर उभे कर आणि त्या मंदिरात माझी ही मूर्ती प्रतिष्ठापना कर. भगवंतांची आज्ञा मिळताच राजा इंद्रद्युम्न यांनी आपल्या विश्वासू सेवकांना नीलाचल पर्वतावर नीलमाधव देवाचा शोध घेण्यासाठी पाठवले. त्या सेवकांमध्ये विद्यापती नावाचा एक विद्वान ब्राह्मणही होता. विद्यापतीने ऐकले होते की शबर समाजातील लोक नीलमाधवाची गुप्तपणे पूजा करतात. त्यांच्या समाजाचा प्रमुख विश्ववसू हा नीलमाधवाचा परमभक्त असून त्याने ती दिव्य मूर्ती नीलाचल पर्वतावरील एका गुहेत लपवून ठेवली आहे. नीलमाधवाचे दर्शन घेण्यासाठी विद्यापतीने एक युक्ती केली. त्याने विश्ववसू यांच्या कन्येशी विवाह केला. त्यामुळे तो विश्ववसू यांच्या कुटुंबाचा सदस्य बनला. काही काळानंतर पत्नीच्या मदतीने विद्यापतीला नीलमाधव असलेल्या त्या गुप्त गुहेपर्यंत पोहोचता आले. तेथे त्याने प्रथमच भगवान नीलमाधवांचे दर्शन घेतले. त्यानंतर तो राजा इंद्रद्युम्नांकडे परतला आणि नीलमाधवाविषयीची संपूर्ण माहिती दिली. भगवान भक्तासाठी व्याकुळ झाले. कथेनुसार नंतर नीलमाधवाची मूर्ती त्या ठिकाणाहून नाहीशी झाली. आपल्या आराध्य देवाचे दर्शन होत नसल्यामुळे विश्ववसू अत्यंत दुःखी झाले. आपल्या भक्ताचे दुःख पाहून भगवानही करुण झाले. त्यांनी राजा इंद्रद्युम्नाला आश्वासन दिले की माझ्यासाठी एक भव्य मंदिर उभार. योग्य वेळ आल्यानंतर मी तुझ्या मंदिरात विराजमान होईल. भगवंताच्या या वचनामुळे राजा इंद्रद्युम्नांनी अत्यंत भव्य मंदिर उभारण्यास सुरुवात केली. मंदिर पूर्ण झाल्यानंतर राजाने पुन्हा भगवान विष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा भगवान म्हणाले, समुद्रात एक विशाल पवित्र लाकडाचा उंडका तरंगत येईल. तो आण आणि त्यापासून माझी मूर्ती तयार कर. राजाचे सेवक समुद्र किनारी गेले. त्यांना तो दिव्य लाकडाचा उंडका सापडला, पण अनेक प्रयत्न करूनही तो हलवता आला नाही. तेव्हा राजाला जाणवले की नीलमाधवाचे परमभक्त विश्ववसू यांच्या मदतीशिवाय हे कार्य पूर्ण होणारच नाही. विश्ववसूंना बोलावण्यात आले. त्यांनी भगवानांचे स्मरण केले आणि सहजपणे तो विशाल उंडका उचलून मंदिरापर्यंत आणला. हे दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वांना समजले की भगवंताची खरी कृपा भक्तीवर असते, सामर्थ्यावर नाही. आता मंदिर तयार झाले होते.
आणि भगवानांच्या मूर्ती घडवण्याची वेळ आली होती. समुद्रातून आणलेल्या त्या पवित्र दारू म्हणजे लाकडापासून भगवानांची मूर्ती करण्याचा प्रयत्न अनेक कुशल शिल्पकारांनी केला, परंतु आश्चर्य म्हणजे कोणालाही त्या लाकडावर छिन्नीचा एकही घाव घालता आला नाही. तेव्हा एक वृद्ध सुतार राजदरबारात आला. तो प्रत्यक्षात भगवान विश्वकर्मा यांचा अवतार होता, परंतु हे कोणालाही माहीत नव्हते. त्याने राजा इंद्रद्युम्नांना सांगितले, मी भगवानाच्या मूर्ती तयार करीन, पण माझी एक अट आहे. मला एकांतात काम करू द्या. सलग 21 दिवस कोणीही खोलीचे दार उघडणार नाही किंवा मला पाहणार नाही. जर कोणी मध्येच दार उघडले तर मी काम अपूर्ण सोडून निघून जाईल. राजाने ही अट मान्य केली. विश्वकर्मा एका बंद खोलीत मूर्ती घडवू लागले. काही दिवस खोलीतून आधी छिन्नी आणि हातोड्याचे आवाज येत होते, त्यामुळे सर्वांना खात्री होती की काम सुरू आहे. मात्र काही दिवसांनी अचानक आतून कोणताही आवाज येईनासा झाला. राजा इंद्रद्युम्नाची पत्नी म्हणजेच राणी गुंडीचा ही चिंतेत पडली. वृद्ध शिल्पकाराला काही अपघात तर झाला नसेल ना, अशी तिला भीती वाटू लागली. तिने राजाला याची माहिती दिली. राजाही चिंतेत पडला. त्यांनी विश्वकर्म्याची अट मोडून खोलीचे दार उघडण्याचा निर्णय घेतला. दार उघडताच सर्वजण आश्चर्यचकित झाले. खोलीत वृद्ध शिल्पकार कुठेच दिसत नव्हता. तो अदृश्य झाला होता. मात्र तेथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या 3 लाकडी मूर्ती होत्या. त्या पूर्णत्वाला आलेल्या नव्हत्या. भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांचे हात अपूर्ण होते, पाय नव्हते, तर देवी सुभद्रेचे हातपायच घडवलेले नव्हते. क्षणभर राजा इंद्रद्युम्न अत्यंत दुःखी झाले. तेव्हाच त्यांना दिव्य संकेत मिळाला की हीच भगवानांची इच्छा आहे. या स्वरूपातच त्यांची स्थापना करावी. या अपूर्ण मूर्तीमध्येच परमेश्वराचे पूर्णत्व दडलेले आहे. ही कथा विविध पुराण परंपरा आणि लोकश्रद्धांमध्ये सांगितली जाते. राजाने अत्यंत भक्तिभावाने या 3ही मूर्तींची मंदिरात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून आजपर्यंत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची पूजा याच अद्वितीय स्वरूपात केली जाते. सध्याच्या मंदिराचा इतिहास. आज दिसणारे भगवान जगन्नाथ मंदिर हे अनेक शतकातील बांधकाम आणि जीर्णोद्धाराचा परिणाम आहे. प्राचीन काळात या ठिकाणी मंदिरात अस्तित्वात असल्याचे उल्लेख आढळतात, परंतु विविध आक्रमणांमुळे मंदिराचे नुकसान झाले. 12व्या शतकात ओडिसाचे पराक्रमी राजा अनंग भीमदेव यांनी मंदिराचा मोठा जीर्णोद्धार करून त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले. मुख्य मंदिराभोवती आजही 30 पेक्षा अधिक लहान मोठी मंदिरे आहेत, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत पवित्र आणि भव्य वाटतो. आज पुरीचे जगन्नाथ मंदिर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी होणारी भव्य भगवान जगन्नाथांची भव्य अशी रथयात्रा ही जगातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक उत्सवांपैकी एक मानली जाते. या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा आपल्या रथांमधून भक्तांना दर्शन देण्यासाठी नगर प्रदक्षिणा करतात. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ.